रोज घरी बसून आणि दररोज घरचं शूट करून ना खूप कंटाळा आला होता. आज म्हटलं चला थोडंसं बाहेर जाऊन येऊया. मग काय संध्याकाळच्या वेळेस मस्तपैकी तयार झाले, एक पाण्याची बॉटल घेतली, आद्विक सायकलवर आणि आम्ही ना चालत निघालो होतो. आणि जाता जाताना आमच्या शेजारच्या सुहानीला पण मी सोबत घेतलं होतं. निघालो होतो तर तिथं मला जाताना ही येल्लो कलरचे फुलं दिसले. मग काय तोडली की झाडावरनं आणि घेतली, कारण की फुलं मला प्रचंड आवडतात. आता आम्ही कुठं गेलो होतो तर आमच्या सोसायटीच्या शेजारीच नाही अशी प्लॉटिंग पडलेली आहे, जिथं छान सिमेंट रोड बनवलेला आहे. मग आद्विकला पण सायकल खेळायला मस्त जागा होती आणि आम्हाला बसायला पण निवांत अशी जागा होती. पाठीमागं समोर सगळीकडे छान ग्रीनरी होती. आम्ही खूप वेळ बसलो, खूप वेळ निवांत वेळ घालवला. छान वाटलं की थोडंसं चेंज म्हणून. आता बऱ्याच वेळ थांबलो होतो, अंधार पडायला लागला होता, 7 वाजले होते. चला म्हटलं घरी जाऊया, घरी जाऊन पुन्हा स्वयंपाक पण करायचा आहे. घरी आले आणि हे तोडलेले फुलं मी पुन्हा घरी घेऊन आले होते. आले आले असे ग्लासात ठेवले आणि लगेच किचनमध्ये लागले. कुकर लावून दिला होता आणि लगेच भाजी बनवायला घेतली. आज बटाट्याची भाजी बनवणार होती, पण त्याआधी मी बटाटे बॉईल करून घेतले होते, कारण की शेंगदाण्याचं कूट टाकून ना बटाट्याची भाजी मला आता बिलकुल खाऊ वाटत नाही. त्यामुळे ना असं बॉईल करून मॅश करून भाजी बनवली होती, वरण बनवलं होतं, त्याचबरोबर भात आणि चपाती बनवून ठेवली होती. एवढं स्वयंपाक होईपर्यंत मिस्टर पण आले होते. मग काय डब्बा वगैरे काढला त्यांच्या बॅगेमधनं. येता येता त्यांनी दूध पण आणलं होतं. मग दूध वगैरे सोडून घेतलं आणि आता म्हटलं बारीक गॅसवर तापत ठेवूया, तोपर्यंत आपले जेवण होस तर दूध छानपैकी तापलं जातंय. चला आजच्यासाठी एवढंच, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.